बरी आहेस ना? वेदांत, तू असा असताना मी कशी बरी असेन रे? हा, बघ ना, सगळेच फासे उलटे पडले रे आपल्या नात्यात. एकमेकांपासून इतके लांब कधी गेलो कळलंच नाही अरे. वाढत्या वयाबरोबर जवळचं कमी दिसायला लागतं ते म्हणतात ना, ते अगदी खरंय बघ. मी कॉफी घेऊन आले. मूल्य, 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 तू जोपर्यंत इथे आहेस ना तोपर्यंत तिची कॉफी संपणार नाही. वाटते तेवढी मूर्ख नाहीये रे ही मुलगी. बरं मला आधी सांग, पुरुषोत्तमच्या कोणत्या माणसाने तुझ्यावर हल्ला केला? आई, वेदांत, मला जोपर्यंत हे सगळं कळत नाही मी इथून जाणार नाही. पण आम्ही शांत बसणार नाही दादा. फक्त तुम्ही सांगा, नाही ना चिरडलं तर? तुझ्या नीच या हलकट आणि कारस्थानी स्वभावामुळे आम्ही तुझी लायकी ठरवतोय. अरे आई, अगं ज्या माणसावर पुरोने हात उचलला होता ना तो लीडर होता त्यांचा. नीट आठवतंय मला. अर्धवट झोपेत होतो म्हणून तर सोडलं नसतं मी त्यांना. त्यांची आताही धडगत नाही. ती माणसं पुरुषोत्तमची असू देत नाही तर देवाची असू देत, मी त्यांना असं सोडणार नाही. वेदांत, अरे मी स्वतःला तोडवून घेऊ शकते, पण तुझ्या अंगावरती एक ओरखडा जरी आला ना मी नाही सर. आई, वेदांत, आई, इतकं वाटतं ना तुला माझ्याबद्दल. का करतेस हे लग्न? थांबव ना हे सगळं प्लीज. अगं त्या पुरुषोत्तमला ना मी माझ्या पद्धतीने धडा शिकवेन बघ. तू जरी आसरा घेत असलीस ना तर खूप कठीण होऊन बसेल का हे सगळं. नको ना करूच हेच लग्न प्लीज. तू अमूल्याशी लग्न करू नकोस. मी त्यांच्याशी करणार नाही. चालेल? हे असं वागून ना आहेस त्याहून एकटी पडशील का तू? का खेळतेस स्वतःच्या आयुष्याशी? का आग लावून घेतेस तुझ्या सोन्यासारख्या घराला? आई, काय हवंय तुला? हा, काय हवंय? कळेल, लवकरच कळेल. आई, तू काही वेडवाकडं. वेदांत, मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही. काही हिशोब राहिलेत ते चुकते करायचेत, आणि ते झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तुला रिक्वेस्ट करतो, तुला माझ्या हल्ल्याचा सूड घ्यायची गरज नाहीये. मी समर्थ आहे. तुला काही झालं तर. वेदांत, वेदांत तुझ्याही हट्टी आहे, एकेखोर आहे, श्रूड आहे, डॉमिनेटिंग आहे, तुझ्या दृष्टीने स्वार्थी सुद्धा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला वाटते तेवढी तुझी आई कमकुवत नाहीये. काळजी घे.
काय झालं काकू? हा, तुला कॉलेज नाही आहे का आज? आहे. मग वेदांची अशी अवस्था असताना मी कॉलेजमध्ये कशी जाऊ शकते? हे बघ, डॉक्टरांनी सांगितलंय ही इज आउट ऑफ डेंजर आणि जखमा भरतायत त्याच्या. शरीराच्या जखमा भरतायत काकू, पण मनावरच्या जखमांचं काय? त्यासाठी डॉक्टरची जितकी गरज असते तितकीच आपल्या माणसांची सुद्धा असते ना. अलगद मायेची फुंकर घालावी लागते, सहवासाची मलमपट्टी करावी लागते आणि आपुलकीचा शिडकावा करावा लागतो. आता हे सगळं करायचंय म्हटल्यावर मला इथेच थांबावं लागेल नाही? छान बोलतेस. आलीच. काकू एक सांगू? बोल. काकू, वेदांतला आता माझी जेवढी गरज आहे तेवढीच गरज तुमची सुद्धा आहे, किंबहुना माझ्यापेक्षा जास्त गरज. माहितीये मला. प्लीज काकू, तुम्ही थांबा ना प्लीज. मला जावं लागेल अमूल्य. वेदांतवर जो काही हल्ला झालाय त्याचा जाब विचारणं ही माझी गरज आहे अगं. आणि हेच कळल्याशिवाय मला शांतता नाही मिळणार. एक रिक्वेस्ट होती. मी परत येईपर्यंत कुठेही जाऊ नकोस. नाही म्हणजे अगदी जायची वेळ आलीच तर मला एक फोन कर. अर्धा तास आधी सांग, मी लगेच परत येईन. काकू, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवते, कारण एक गोष्ट माझ्या लक्षात आली. वेदांतला तुझ्यापेक्षा आणि माझ्यापेक्षा कोणीच जवळचं नाही. प्लीज. आलीच. मूल्य काय म्हणाली आई? का माझा तर विश्वासच बसत नाही. आई अशा परिस्थितीत पण असं कसं वागू शकते? मूल्य मला सांगते काय? मूल्य मला खायला हवंय. वेदांत, तू शांत हो प्लीज. हे बघ, तुला जसं वाटतं तसं काही झालेलं नाही. खोटं बोलतेस तू. ते खरंच वेदांत. तुला माहितीये, नूतन काकू माझ्यावर रागवल्या नाही, त्या मला टोचून नाही बोलल्या. इनफॅक्ट मला मायेने बोलल्या. काय? आणि माहितीये काय म्हणाल्या? त्या मला म्हणाल्या की हे बघ अमूल्य, मी येईपर्यंत तू बस त्याच्याजवळ. अजिबात त्याला एकटं सोडू नकोस, कारण आता त्याला दोघींची गरज आहे, तुझी सुद्धा आणि माझी सुद्धा. आपल्या इतकं जवळचं त्याला कोणीच नाही. आई खरंच असं म्हणाली? तुझी शपथ. तू हसू नकोस माझ्यावर. का असू नको? दर वेळेला मी रडत असताना तू हसलंच पाहिजे असं काही नियम आहे का रे? मूल्य अगं हसू नको तर काय करू? ज्या गोष्टीची मी आयुष्यभर वाट बघत होतो ती अशी एका क्षणात घडली.
कधी कधी संकटाच्या वेळीच आपली माणसं जवळ येतात. हे जर असं होणार असेल तर मी तर असंच संकट उरावर घेईन. आणि ऍक्च्युली मला आधीच माहित असतं नाही असं होणार आहे, तर मी आधीच स्वतःला तुडवून घेतलं असतं. वेदांत, ओ सॉरी 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 सॉरी. असं वेड्यासारखं काही पण नको बोलत जाऊस ना. अगं आमच्याकडे ना आई किंवा मुलांपैकी कोणाला तरी वेडेपणा करावा लागतोच, त्याशिवाय आमचा दिवस चांगला जात नाही. वेदांतवर हल्ला करण्याची हिंमत कशी झाली तुमची? काय? उगाच साळसूतपणाचा वाणू नका. वेदांत जिथे राहतो तिथे त्याच्यावर हल्ला झाला. मी या आधी तुम्हाला सांगितलं होतं, वेदांच्या जीवाशी खेळायचं नाही. मॅडम काहीतरी गैरसमज होतोय. मी किंवा माझ्या माणसांनी वेदांतला अजिबात हात लावलेला नाही. वेदांतने स्वतः सांगितलं मला. आणि मी तुमच्यावर का विश्वास ठेवू? मी माझ्या मुलावर विश्वास ठेवीन ना. नाही मॅडम, काहीतरी घोळ झालाय. तुम्ही ओळखता त्या माणसांना? हे तुम्हालाच माहिती असायला पाहिजे. रिंग सेरेमनीला जी लोक आली होती त्यांच्याच पैकी एक जण होता. एक आत्ताच्या आता इकडे या. काम बाजूला ठेवा. तुमच्या समोर सोक्षमोक्ष लावतो. सगळं क्लिअर होईल. उगाच चांगुलपणाचं नाटक करू नका तुम्ही. मला माहितीये हे सगळं तुम्हाला खूप आधीपासून माहिती होतं. काल वेदांत मानकडे साहेबांकडे कोण गेलो होतं? कोण गेला होता? मी. मला विचारलं होतं. तुमच्यावर हात टाकल्यापासून डोक्यात जाळ झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठी गेलो आणि त्याला तुडवून आलो मी. मला काय नाही विचारलं? त्यात काय विचारायचं? तो किती बोलला तुम्हाला? त्याचा तर जीवच घेणार होतो. जनावर जेव्हा मालकाच्या सल्ल्याशिवाय हल्ला करतं ना, तेव्हा ते उधळलेलं असतं, माजलेलं असतं. इथल्या इथे काढून टाकी ना मी तुला. माझ्या मुलाकडे डोळे वर करून बघायचं नाही. स्वतःचं डोकं चालवतं. स्वतःचं डोकं चालवतं. मी सांगितलं होतं. नाही सांग मॅडमला. मॅडमला सांग. मी पाठलं होतं. मी सांगितलं होतं. सांगितलं होतं मी. नाही, आईची शपथ घेऊन सांगतो, यातलं दादांना काही पण माहित नाही. पण आमच्या साहेबांवर कुणी हात उचलला ना. फार लागलंय का वेदांतला? मी येतो. काही गरज नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवायची, वेदांच्या अंगाला खरचटलं तरी ना, तरी अख्खं जग जाळून टाकेन मी. मग तुमचा दोष असू दे नाहीतर नसू देत. साखरपुड्याची अंगठी गेली कुठे? लागलं का रे तुला? साहेब, एवढ्या प्रेमाने मारलं, कसं लागल? वहिनी, ताई, विक्रांत, तुम्ही इथे का बसलात? डॉक्टर येऊन गेले आणि काय? आणि त्यांनी आम्हाला आत जायला परवानगी नाही दिली. बरं, डॉक्टर कुठे गेले? इथे कुठेतरी गेलेत. मी आले. नको अमूल्य, म्हणजे ते ऑलरेडी आम्हाला खूप बोलले. तुगाच तुझ्यावर चिडतील. नको. वहिनी, डोंट वरी, आले मी. आपण यायला नको होतं का? आपल्याला दादाला भेटल्याशिवाय राहणार होतं का? आपण इथे कोंडाळा करायला नको होता एवढंच. मला भेटायचं आहे दादाला. फक्त मला कळत नाही मी त्याला या अवस्थेत बघू शकीन की नाही. वहिनी, ताई, परमिशन मिळाली. चला. परमिशन मिळाली?
अगं आम्ही डॉक्टरला इतक्या विनवण्या केल्या तरी त्यांनी आमचं ऐकलं नाही आणि तुझं लगेच ऐकलं. खरंच अमूल्या, तू कमाल आहेस. तू काही करू शकतेस. बरं बस झालं, आता चला आपण जाऊया आतमध्ये. आणि हो, डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही आज जा पण जवळ जाऊ नका. चल. चल चल. अमूल्य, काय होऊन बसलंय ग हे सगळं? दादाच्याच बाबतीत का होतंय असं? आणि तू नको बरं रडूस. हे बघ, सगळं व्यवस्थित होईल. डॉक्टर म्हणालेत की वेदांत लवकरात लवकर बरा होईल. जाऊयात आपण. अरे दादा, दादा कसा आहेस तू? काय खूप दुखतंय का रे? खूप नाही दुखत आहे, थोडस. तुला हे असं बघायची सवय नाहीये रे वेदांत. आद्या, आई, हे दादा. आद्या, काय आहे? रडायचं नाही असं. आणि तू रडून तुझा दादा बरा होणार आहे का? हा, त्याला आवडणार नाही तू रडलेला. ये ये. हे बघ, तो लवकर बरा होणार आहे. डॉक्टर येऊन गेले का? हो. काय म्हणाले? जखमा भरतायत हळूहळू, थोडा भरताना त्रास होईल. बरं, आणि खाण्यापिण्याचं पथ्य वगैरे काही? डॉक्टर म्हणालेत की मऊ भात द्या. तू जेवलीस का ग? नाही. अगं अमूल्या, काय आहे हे? जेवायला नको का व्यवस्थित? तू आजारी पडलीस तर? आणि आपल्याला त्याला बरं करायचं असेल, त्याला सांभाळायचं असेल तर आपण फिट राहायला पाहिजे ना? काय काय रे, तुला काय झालं हसायला? अगं काही नाही. अरे वेदांत, हे डॉक्टरांनी सांगितलं ना हळू उठायचं म्हणून. काय रे तू पण? चल, आहोत ना एवढे सगळेजण आम्ही इथे. आराम कर. वाईटातूनही कधी कधी चांगलं घडतं ना, ते असं. पण किती छान बोलल्या ना नूतन काकू. असं वाटतंय खरं. म्हणजे अमूल्याने दादाला मदत केली आहे हे आईला माहिती आहे. त्यामुळे कदाचित ती तिचा हट्ट सोडेल आणि अमूल्याला ऍक्सेप्ट करेल. नाही, पण आपण इतक्यात कन्क्लुजनवर यायला नको. सी, आता 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक तर दादाने लवकर बरं होणं, आणि दुसरं म्हणजे हे सगळं कोणी केलंय याचा शोध लावणं. ऑब्विसली त्या पुरुषोत्तमनेच केलं असणार आहे. पण हे जे काही झालंय ना, त्यामुळे नूतन काकू अमूल्याशी खूप चांगलं वागायला लागल्यात. त्या तिला असं पण म्हणाल्या की मला आता काळजी नाहीये कारण तू आहेस त्याची काळजी घ्यायला. आणि आरती, पण आईचा काहीच भरोसा नाही ग. ती सध्या कधी काय आणि कसं वागेल ना हे आपण कोणीच सांगू नाही शकत. तरी पण लेट्स होप फॉर द बेस्ट.